हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे बाप्पाचा बड्डे, तर जाऊया मंदिरात दर्शन करायला. तर मस्तपैकी माझं दर्शन पण झालं आणि घरी जाऊन आता मोदक करायचे आहेत. तर 2 नारळ घेतले होते, ते चांगले किसून घेतले. बासमती तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि वेलची आहे आणि आपल्याला चवीनुसार गूळ आहे. पहिला मी पाणी ठेवलं आहे अर्धा टोप आणि हे सगळं साहित्य आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. तर हे सगळं झालेलं आहे. पटपट झटपट केलं आहे. तो मी व्लॉगमध्ये कट झाला, म्हणजे व्हिडिओ केलाच नाही. आता पटकन आई मोदक वळते आहे आणि आमची आई मोदक खूप सुंदर बनवते, बघू शकता. आणि ती पानं म्हणजे मोदकाची जी साईडचं आहे ना, ते पण खूप सुंदर काढते. आणि आमच्या घरामध्ये फक्त आमची मम्मीच मोदक मस्त बनवते. आम्ही पण थोडं थोडं शिकतो आहे, पण ॲक्च्युली जसे ती बनवते तसे आम्हाला येतच नाहीत. तर अशा प्रकारे मोदक आपले रेडी झालेले आहेत आणि हे आपल्याला आता गरम स्टीमला ठेवायचे. तर स्टीमला ठेवूया. तर बघा एवढे मोदक झालेले आहेत, त्यातले आबडधोबड दिसतात ते मोदक मी केलेले आहेत. आणि मस्तपैकी आता वरण करायचं आहे. तर डाळ घेतलेली आहे आणि हे भाजीचं आहे, मिक्स भाजी करणार आहे. भाजी पण झटपट आहे, बघू शकता. जिरं बिरं जे आपले घरचे मसाले आहेत ते सगळं टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आणि मस्तपैकी आपली भाजी तयार करायची आहे मालवणी स्टाईलमध्ये. मसाले वगैरे टाकलेले, हळद मसाले. आणि त्याच्यानंतर बघू शकता आता आम्ही फ्लावर बटाटा टाकला आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच वाटाणे टाकायचे आहेत. वाटाणे मी बॉईल करून घेतले होते आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. भाजी चांगली मिक्स करून घेतली आणि वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि झाकण मारून ठेवली. तर बघा आपली भाजी झालेली आहे. थोडं पाणी राहिलेलं आहे, परत आपल्याला चेक करायचं आहे. हे पाणी पण आपल्याला आटवायचं आहे. तर बघू शकता त्याच्यानंतर मी वरणासाठी एक खोबरा वाटायला घेतलं आहे. एक अख्खा नारळ टाकलेला आहे, जिरं टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि मिक्सरला ग्राइंड केलं. आणि त्याच्यानंतर हे बघा घी टाकून मस्तपैकी आपल्याला वरण करायचं आहे. खूप सुंदर लागतं आणि मला वरण हे खूप आवडतं. आपलं वरण पण रेडी आहे, बघू शकता. कलर किती सुंदर आलेला आहे. हळदीमुळे सगळं वरण खूप सुंदर होतं. आणि मी हे तुपामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर मी लगेच चपात्या केल्या. चपात्या मीच केल्या ऑब्व्हियसली, मम्मी मोदक करत होती म्हणून चपात्या मी केल्या. आणि चपात्या आमच्या घरात लागतात छोट्या बहिणीला, तर चपात्या पण केलेल्या आहेत. आपल्या चपात्या पण रेडी आहेत. तर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे बाप्पाला. तर अशा प्रकारे आज आमचा गणपती बाप्पाचा नैवेद्य तयार आहे.